नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टीमधून जर JEE किंवा नीटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केले असेल, बार्टी स्कीममधून आपल्याला जो लाभ घ्यायचा असतो तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे आणि त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे की आपल्याला जे फ्री ट्रेनिंग असते किंवा ट्रेनिंग घ्यायची जी अकॅडमीज असते तर ते सिलेक्शन करण्यासाठी अपडेट आलेली आहे। तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला कशा पद्धतीने अकॅडमी वगैरे आहे तर ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्याची प्रोसेस ऑनलाईन काय असणार आहे, तर त्याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी जे नीट आणि JEEसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर त्यांची काउन्सिलिंग पोर्टल जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन आणि सिलेक्शन झालेले आहे तर त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला जी अकॅडमी वगैरे आहे तर ती सिलेक्ट करण्यासाठी जी प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे, ऑनलाईन अपडेट आलेली आहे। तुम्हाला स्क्रीनवरती मी परिपत्रक लावून देणार आहे। या ठिकाणी जे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे, आपल्याला कोणत्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा तर त्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे, तर त्याचे प्रेफरन्स वगैरे पूर्ण कंप्लीट करण्यासाठी आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड लागणार आहे। त्या ठिकाणी आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर केला होता तर त्यावर त्या ठिकाणी एक OTP रिसीव होईल आणि त्या ठिकाणी फायनल सबमिट जे आहे तर ते होणार आहे। आणि जे प्रेफरन्स आपण देणार आहे तर ते प्रेफरन्स एकदा सबमिट करून त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारे चेंज करून देणार नाही। व्यवस्थित आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते प्रोव्हाइड करायचे आहे। आणि आपल्याला जी प्रोसेस करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन लिंक दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे त्यांनी, आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करतेवेळी युजरनेम आणि पासवर्ड भेटलेला होता तर तोच त्या ठिकाणी आपल्याला एंटर करून लॉग इन करायचा आहे। तर आपल्याला लॉग इन करण्याचे 2 किंवा 3 दिवस दिलेले आहे। या ठिकाणी आपण 29/10/2025 पासून ते 31/10/2025 पर्यंत जो पोर्टल आहे तर तो सुरू राहणार आहे आणि त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत जी डेट आहे तर ती वाढवली जाणार नाही। जे काउन्सिलिंग पोर्टल आहे तर ते त्या ठिकाणी क्लोज होणार। तर ज्यांचे सिलेक्शन झाले आहे तर त्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर इन्स्टिट्यूट सिलेक्शन प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी लवकरात लवकर कंप्लीट करावी आणि आपण जे प्रेफरन्स देणार आहे तर त्याचे फायनल सबमिट झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी रिसिप्ट भेटणार आहे। तर ती रिसिप्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रिंट आउट घ्यायची आहे।